न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी चिंचवड शहरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित पवनाथडी जत्रेचे उद्घाटन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले। यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर यांच्यासह अनेक मान्यवर, नगरसेवक, अधिकारी, नागरिक उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार शंकर जगताप यांनी म्हटलं आहे की पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळत असून त्यांचा आत्मविश्वास आणि मनोधैर्य वाढत आहे। महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्री डिजिटल पद्धतीने व्हावी, यामुळे पारदर्शकता वाढून भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार लागेल असंही त्यांनी नमूद केलं आहे। भविष्यात महिलांसाठी अधिकाधिक रोजगार निर्मिती कशी करता येईल यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निश्चितच पुढाकार घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। 26 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 या कालावधीत भरवण्यात आलेल्या या जत्रेच्या उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। विविध बचत गटांच्या स्टॉल्सवर हस्तकला वस्तू, घरगुती खाद्यपदार्थ, पारंपरिक कलाकुसर यांना विशेष मागणी होती आणि या उद्घाटनानंतर सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राचा मराठी बाणा या सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। पवनाथडी जत्रेमुळे महिलांच्या आर्थिक प्रगतीसोबतच सामाजिक सहभागाला चालना मिळत असल्याचं चित्र दिसून आलं। ही आपण 710 महिला बचत गटांसाठी व्हेज, नॉन व्हेज तसेच जनरल म्हणजे इतर साधन सामग्री यासाठी राखीव ठेवले आहेत। तसेच दिव्यांग बचत गट, ट्रान्सजेंडर बचत गट, तसेच यावेळी नवीन आदिवासी विकास बचत गट यांना काही आपण राखीव स्टॉल्स इथे ठेवलेले आहेत। तसेच आमच्या समाज विकास तसेच दिव्यांग भवनाची माहिती तसेच योजनांविषयी माहिती मिळण्यासाठी त्यांनाही काही आपण स्टॉल्स राखीव दिलेले आहोत। यावेळी विशेष म्हणजे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी म्हणजे PCMCच्या विद्यार्थिनींनी काला घोडा फेस्टिवल जो मुंबईला आयोजित होतो तिथे सर्व महाराष्ट्रातील प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट स्कूलच्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्या PCMCच्या मुलांनी पहिले 4 प्राइज जिंकले आहेत। त्यांची जे कलाकृती आपण इथे प्रदर्शनासाठी ठेवलेली आहे ही आपली आकर्षक महत्त्वाची पवनाथडीचे आकर्षक आहेत। तसेच सायन्स पार्कमधील काही एक्झिबिशन आपण पर्यटकांना तसेच सर्व महिलांना बघण्यासाठी इथे आयोजित केलेली आहेत। तसेच माझे सर्व महिलांना तसेच सर्व सगळ्या फॅमिलीला मुलांचे पेपर असल्यामुळे काही 10वी 12वीची मुलं येऊ शकत नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते। तसेच सर्व मुलांनी येऊन पवनाथडीचा आनंद घ्यावा ही विनंती। खरं तर या पवनाथडीचा कालावधी किती दिवस असणार आहे? किती दिवस असणार? या पवनाथडीचा कालावधी 25 फेब्रुवारी ते 1 मार्च असा असणार आहे। आपण नेहमीप्रमाणे 1 दिवस यावेळी आपण वाढ केली आहे त्याची। काय सांगाल मॅडम, एकंदरीत आजपासून जे आहे पवनाथडी सुरू झालेली आहे, कसे कार्यक्रम असणार आहे ते नागरिकांना का आवाहन करायचं? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला बाल कल्याण विभागामार्फत पवनाथडी जत्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज त्याचं उद्घाटन माननीय आमदार शंकर जगताप साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे। आणि इथे जवळजवळ 870 स्टॉल आहेत आणि तिथे सर्व महिला बचत गटांना आपण हे स्टॉल देण्यात आलेले आहेत आणि त्याद्वारे विविध उत्पादनं आहेत त्यांना बाजारपेठ मिळते। त्यांचे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत, काही शाकाहारी आहेत, काही मांसाहारी आहेत। तर नागरिकांना आवाहन करतो की नक्की तुम्ही या पवनाथडी जत्रेला भेट द्या आणि सर्व महिला बचत गटांचा तुम्ही उत्साह वाढवा आणि महिलांनासुद्धा यामधून एक आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची ताकद मिळणार आहे, ती सुद्धा वाढणार आहे आणि त्यांना नवीन क्षेत्र खुलं होणार आहे। आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यानंतर त्यांचं कुटुंबातलं तर स्थान खूप चांगलं सुधारेल आणि समाजातही त्यांना एक चांगली प्रतिष्ठा मिळेल। तर मग महिलांसाठी ही जी पवनाथडी जत्रा आहे खूप महत्त्वाची आहे। सर्व स्टॉल धारकांना पण शुभेच्छा आणि सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण नक्की या जत्रेला भेट द्या। धन्यवाद। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।